नमस्कार, मी निखिल स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल शुभ रिअल इस्टेटवर। तर आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलोय 1 BHK मास्टर बेडरूम फ्लॅट असणार आहे। ओसी रिसिव्ड प्रोजेक्ट असणार आहे। लोकेशन असणार आहे उल्वे नवी मुंबई। G+10 माळ्याचा हा टॉवर असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला ऑल एमिनिटीज बघायला मिळणार आहेत आणि सोबतच तुम्हाला त्याच्या जवळ असणार आहे एअरपोर्ट, सीलिंग आणि रेल्वे स्टेशन असे बरेच जे काही गोष्टी आहेत त्या किती डिस्टन्सवर असणार आहे तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फ्लॅटचा एरिया थोडा मोठ्या साईजचा असणार आहे, 670 स्क्वेअर फीट इथे तुम्हाला बिल्टअप एरिया मिळणार आहे। तसेच प्रॉपर आपल्याला ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये फ्लॅट बघायला मिळणार आहे। तर चला एकदा फ्लॅट आपण बघायला सुरुवात करूया। बघू शकता इथे अम्युनिटीजचा एरिया असणार आहे। हे बघू शकता इथं जिमचा एरिया असणार आहे, लॉक्ड आहे जिम। तर बघू शकता इथे इक्विपमेंट्स वगैरे भरपूर आपल्याला इथे इक्विपमेंट्स वगैरे मिळणार आहे। त्याच्यानंतर इथं ऑफिस वगैरे असणार आहे आणि इथं आपल्याला चिल्ड्रन प्लेइंग एरिया हे सुद्धा तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता असं की आपल्याला चिल्ड्रन प्लेइंग एरिया मिळतोय। सोबतच जो काय आपला स्विमिंग पूल आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता या साईडचा आपला काही स्विमिंग पूलचा एरिया असणार आहे। हे बघा असणार आहे स्विमिंग पूलचा एरिया, पाणी एकदम क्लीन आहे। त्यानंतर त्या बाजूला गार्डनचा एरिया असणार आहे आणि इथं बघू शकता तर आपल्याला सिटिंगचा एरिया आपल्याला इथं दिलेला आहे। हे बघू शकता इथं आपला सिटिंगचा एरिया आहे। तर चला आपण वरती जाऊन एकदा फ्लॅट चेक करूया। हे बघू शकता बाहेरचा आपला पॅसेज आहे फ्लॅटचा। इथे आपल्याला 2 लिफ्ट मिळतात आणि 2 इथं स्टेअरकेस इथं बघायला मिळतात। तर हा काय असा पॅसेज एरिया असणार आहे व्हेंटिलेशनसाठी। इथं बघू शकता तुम्हाला विंडो वगैरे मिळते। त्याच्यानंतर इथं बघू शकता की आपण हा 1 BHK फ्लॅट बघणार आहोत। हे बघा आणि 2 BHK पण आहे आपल्याकडे। जर रिक्वायरमेंट असेल तर जरूर तुम्ही मेसेज आणि कॉल करू शकता। तर प्रॉपर आपल्याला ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये इथेशी हा 1 BHK फ्लॅट बघायला मिळणार आहे। विथ मास्टर बेडरूम असणार आहे आणि ओपन व्ह्यू सुद्धा असणार आहे। चला तर बघूया। फ्लॅटचा एरिया असणार आहे जवळजवळ 670 स्क्वेअर फीट बिल्टअप एरिया आणि डोअरची जर का क्वालिटी बघितली तर इथं बघू शकता आपण युरोपाच्या प्लेट्सचे लॉक वगैरे बघायला मिळतात आणि डोअरची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे। हेवी असं आपल्याला फील होतोय। आपण डोअर जर का ढकलतो तर मॅग्नेटिक स्टॉपर सुद्धा इथे आपल्याला दिलेला आहे। टीव्ही युनिटसाठी आपल्याला बघू शकता की इथे जागा करून दिलेली आहे टीव्ही युनिटसाठी। आणि जर का तुम्ही बघताय सोफासाठी तर आपला या बाजूला सोफा सेट वगैरे येईल अशी काहीतरी अरेंजमेंट केलेली आहे। सिलिंग हाईट पण चांगली आहे। समोरचा आपल्याला बघू शकता की मोठी आपल्याला फ्रेंच विंडो बघायला मिळते। सोबतच बोलता तर आपण मॉस्किटो नेट सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतोय। हे बघू शकता आणि तुम्हाला प्रत्येक बाल्कनी जवळजवळ एक 2 फीटची इथे मिळणार आहे। बघू शकता त्याची ग्रिलची रेलिंग सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। 2 फीटची इथं बाल्कनी दिलेली आहे। या साईडनं आपण एकदा व्ह्यू बघू शकता की असा आपला लिव्हिंग रूमचा एरिया आहे आणि इथं बघू शकता असा काय आपल्याला फ्लॅटच्या बाहेरचा व्ह्यू बघायला मिळणार आहे प्रत्येक बाल्कनीतून। तर हा होता आपला लिव्हिंग रूमचा एरिया। हा हायर फ्लोअर असणार आहे पण टॉप फ्लोअर असणार आहे, लक्षात ठेवा। तर चांगल्या प्रकारचा आपल्या इथे व्ह्यू सुद्धा बघायला मिळणार आहे। समोर जर का जातोय लेफ्ट साईडला आपला असणार आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि बाहेर आपल्याला असणार आहे इथे वॉश बेसिनचा एरिया। तर चला पहिले इथे बघू शकता की इथे डिझायनिंग वगैरे खूप छान आहे। एकदम चांगल्या प्रकारचा आपल्या इथे वॉश बेसिन एरिया दिलेला आहे आणि तशी बघू शकता की आपल्याला टॉयलेट बाथरूम दिलेला आहे जो की कॉमन आहे। इथे बघू शकता शॉवरचा एरिया, वेस्टर्न टॉयलेट, आपल्याला व्हेंटिलेशनसाठी एक चांगली विंडो आपल्याला इथं बघायला मिळते आणि ते गिझरसाठी बघू शकता की इथं आपल्याला पॉईंट्स वगैरे दिलेले आहेत। तर एक चांगल्या साईजचं आपल्याला कॉमन बाथरूम इथे बघायला मिळतोय। डोअरची क्वालिटी सेम आहे जशी आपल्याला मेन डोअरची मिळालेली होती, सेम डोअर क्वालिटी इथे कंटिन्यू केलेली आहे। थोडा जर का बाजूला जातोय तर आपल्याला मिळतोय किचनचा एरिया। किचन जर तुम्ही बघितलात तर बघू शकता की पूर्ण आपल्याला इथे वॉल टाईल्स केलेली बघायला मिळते अप टू बीम लेवल पर्यंत। सिंगल प्लॅटफॉर्म आपल्याला इथे मिळतोय आणि सोबत मोठे साईजचं आपल्याला इथे पार्टिशन बघायला मिळतोय आणि बघू शकता वरती आपल्याला जागा आहे तर आपल्या हिशोबाने आपण मॉड्युलर किचन वगैरे ते सेट करू शकतो। इथे बघू शकता अशी काही आपल्याला विंडो दिलेली आहे जी काही ओपन होते। याच्यामधून आपली आरामशीर वॉशिंग मशीन हे जाऊ शकते आतमध्ये आणि ते बघू शकता की 2 फीटचा आपल्याला इथं 2 फीटची इथं आपल्याला बाल्कनी दिलेली आहे आणि वॉशिंग मशीनसाठी आपल्याला इथं पॉईंट वगैरे दिलेला आहे आणि बाहेरचा व्ह्यू इथं तुम्ही बघू शकता। एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला इथं व्ह्यू प्रत्येक बाल्कनीतून मिळणार आहे। एक चांगला व्हेंटिलेशन आणि चांगली सनलाईट आपल्याला या फ्लॅटमधून जरूर मिळणार आहे। तर जरा पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय मास्टर बेडरूमचा एरिया। तर बघू शकता सेम डोअर क्वालिटी इथे सुद्धा कंटिन्यू केलेली आहे आणि बघू शकता की तुमचा प्रत्येक डोअरला इथे आपला फ्रेम केलेली मिळणार आहे जो की वुडन फिनिशमध्ये असणार आहे। युरोपाचे सेम इथे लॉक्स आपल्याला बघायला मिळणार आहेत। लेफ्ट साईडला जातोय तर आपल्याला मिळतोय बघू शकता टॉयलेटचा एरिया जो की मास्टर बाथरूमचा एरिया असणार आहे आणि ते पण तुम्हाला अप टू बीम लेवलपर्यंत टाईल्स वगैरे दिलेले आहेत। एक चांगल्या क्वालिटीचे ब्रँडेड आपल्याला इथे फिटिंग्स मिळणार आहे जो की जागवार कडून येते आणि त्याच्यानंतर जर बघू शकता तर आपल्याला हा मिळतोय मास्टर बेडरूमचा एरिया। एक चांगल्या साईजचा आपल्याला मास्टर बेडरूम मिळतोय। आपला बेड राहून वॉर्डरोबसाठी पण इथे भरपूर अशी जागा आहे असा आपला मास्टर बेडरूमचा एरिया आहे। त्याच्या समोर जर का बघता तर एक मोठ्या साईजचा आपल्याला फ्रेंच विंडो बघायला मिळते। आपल्या टीव्ही कनेक्शनसाठी बघू शकता की तिथे आपल्याला पॉईंट्स वगैरे दिलेले आहेत। आपलं वॉर्डरोबचं या बाजूला आपण आरामात ठेवू शकता
आणि त्याच्यानंतर जर का समोर बघताय तर 2 फीटची आपल्याला इथेही बाल्कनी मिळते, जी की रोड फेसिंग असणार आहे. बघू शकता गाड्या वगैरे येतात इथे. आणि सेम इथनं आपल्याला ऑलमोस्ट पूर्ण उलवेचा आपल्या इथनं व्ह्यू मिळणार आहे. या साईडनं असा काय आपला मास्टर बेडरूम दिसणार आहे. तर एकदा आपण या फ्लॅटचा वॉक अराउंड घेऊया, त्याच्यानंतर फ्लॅटचा एरिया, फ्लॅटची प्राइसिंग आणि तसेच आपल्या ह्या फ्लॅटच्या नियर बाय एरियाजमध्ये काय काय येणार आहे ते पण सुद्धा सांगतो. तर हा जो काय 1 BHK मास्टर बेडरूम फ्लॅट लोकेटेड आहे, लोकेशन असणार आहे उल्वे नवी मुंबईमध्ये. G+10 माल्याचा टॉवर असणार आहे, ज्याच्यामध्ये ऑल एम्युनिटीज आपल्याला बघायला मिळणार आहे. स्विमिंग पूल सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे. तसेच या बिल्डिंगच्या पासून जो काही रेल्वे स्टेशन आहे खारकोपर, तो आपल्याला एक 5 मिनिटावर आणि बामणूर स्टेशन 6 ते 7 मिनिटावर आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजे दोन्ही स्टेशनच्या मध्ये आपल्याला हा फ्लॅट बघायला मिळणार आहे. तसेच इथं नामसेट टागोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो काय आहे ते आपल्याला इथं 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर मिळणार आहे. तसेच हॉटेल, हॉस्पिटल्स वगैरे आहे एकदम नियर बाय, म्हणजे 100 मीटरच्या आपल्या रेडियसमध्ये बघायला मिळणार आहेत. दिबा पाटील नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, जो की आपल्या बिल्डिंगपासून जवळजवळ एक 5 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर मिळणार आहे. तसेच जो काही अटल सेतू आहे कनेक्ट करतोय नवी मुंबईमधनं मुंबईमध्ये, तोही आपल्याला बघायला मिळणार आहे. इथनं आपल्या बिल्डिंगपासून जवळजवळ एक 4 ते 5 मिनिटाच्या डिस्टन्समध्ये. तर असा काय नियर बाय एरियाजमध्ये या आपल्या फ्लॅटच्या बघायला मिळणार आहेत. आणि 1 BHK मास्टर बेडरूम फ्लॅटचा एरिया आहे 670चा आणि त्याची प्राइसिंग असणार आहे 72 लॅक्स ऑल इन्क्लुसिव्ह. 72 लाखामध्ये पूर्ण हा पॅकेज आपल्या नावावर करून स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरे याच्यामध्ये आलं. विदाउट पार्किंग हा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे. रेडी टू मूव्ह असणार आहे. ओसी रिसिप्ट प्रोजेक्ट आहे. लाईट, पाणी वगैरे सर्व इथं प्रोव्हिजन आलेलं आहे. जर का तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर दिलेल्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिटला येऊ शकता. धन्यवाद.